माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, समाजसेविका मालती वडवी, रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे या महिला लोकप्रतिनिधी आणि समाजसेविकांबद्दल भाजपचे विभाग संघटक विजय चौधरी या व्यक्तीने ऑडिओ क्लिपद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करत नंदुरबारात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकारामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत नंदुरबार येथील आदिवासी सामाजिक संघटना आणि समाज बांधवांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। चंदूभैया पेट्रोल पंपाजवळ एकत्र येत आंदोलकांनी विजय चौधरी यांच्या पुतळ्याचे दहन केले। विजू चौधरी मुर्दाबाद आणि निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। या निदर्शनात व आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील युवक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। 8/2026 रोजी आदरणीय आदिवासी विकास महामंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, तसेच माजी खासदार हिनाताई गावित आणि सामाजिक कार्यकर्ता आमची भगिनी मालतीताई वडवी, तसेच रक्षाताई खडसे, रोहिणीताई खडसे या महिलांबद्दल मागच्या काही दिवसांपासून विजू चौधरी ह्या व्यक्तीने जे अश्लील शिवीगाळ केली आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने, समाज बांधवांच्या वतीने आम्ही विजू चौधरी याच्या पुतळ्याचे दहन करून आम्ही त्याला ही चेतावणी देतोय की तू आमच्या समाजाची माफी नाही मागितली तर येणाऱ्या काळामध्ये तू जिथं दिसशील तिथं तुला आम्ही 100% तोडल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून तुझा निषेध करतोय। याच्या पुढे कुठल्याही समाजाच्या आया बहिणीबद्दल तुम्ही गैरप्रकारचे वर्तन केलं किंवा त्यांना शिवाय केली, तू जिथं दिसशील तिथं भेटशील, तिथं तुला 100% आमच्या समाजाच्या वतीने तुला धडा शिकवला जाईल। आणि आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ज्या व्यक्तीने ऑडिओ क्लिप व्हायरल केला त्याला तुम्ही जिथं असेल तिथून उचलून आणलं, पण मागच्या 15 ते 20 दिवसापासून अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाय तरी सुद्धा विजय चौधरीला अटक झाली नाही। जर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये विजय चौधरीला अटक नाही झाली तर पूर्ण 100% आम्ही जिल्हाभरात गावोगावी जाऊन समाजामध्ये जाऊन लोकांना सांगून विजय चौधरीच्या विरोधामध्ये एक तीव्र आंदोलन करू। जोपर्यंत त्याला अटक नाही झाली तर 100% नंदुरबारचे वातावरण आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचे आणि आमचा उद्रेक कसा होईल ते त्या प्रशासनाने बघावं आणि त्याला लवकर अटक करावी ही आमची माननीय SP मॅडमांना आमची विनंती आहे। त्याच्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनचे PI साहेबांना आमची विनंती आहे की आपण लवकर त्याच्या कारवाई करून त्याला अटक करावी आणि कुठेतरी आमच्या भावनांचा आदर करावा, एवढंच आम्ही बोलतो। आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही समाज बांधव विजय चौधरीच्या पुतळ्याचं दहन करतोय।